आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे व्हिडिओज लाईक करा आणि शेअर करा. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपल्याला ऑक्सिजन सायकल हा पॉईंट पाहायचा आहे. या पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण कार्बन सायकल पाहिलं होतं. कार्बन सायकलविषयी आपण अभ्यास केला होता. तुम्हाला तो समजला असेल पॉईंट. तर चला, आज आपण आपला नेक्स्ट जो पॉईंट आहे ऑक्सिजन सायकल, याविषयी आपण आज अभ्यासणार आहोत. ठीक आहे. ऑक्सिजन म्हटलं की आपल्याला एकच आठवतं की काय, प्लांट्स काय करतात, ऑक्सिजन एक्झेल करतात आणि आपण काय करतो, ऑक्सिजन इनहेल करतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला ऑक्सिजनची यूजेस आठवतात. ऑक्सिजन जो आहे हा कशासाठी यूज करतो, रेस्पिरेशनसाठी, कंबशनसाठी. एवढे यूज आपल्याला माहिती आहेत. आणखी कशासाठी यूज होतो हे आपल्याला नेक्स्ट नंतर पाहायचं आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला ऑक्सिजन जे आहे हे ॲटमॉस्फिअरमध्ये किती पर्सेंटेजमध्ये आहे हे पण माहिती आहे. 21% ऑक्सिजन आपल्याला ॲटमॉस्फिअरमध्ये आढळून येतो. कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं प्रमाण जे आहे हे 0.03% आहे. हे आपण 6वीला अभ्यासलेलं आहे. सर्वांच्या लक्षात असेल पहा. सर, आपण आता कार्बन सायकलविषयी पाहूत. ऑक्सिजन सायकलविषयी अभ्यासूत. काय आहे ऑक्सिजन सायकल? तर पहा काय सांगितलेलं आहे. इन ऑक्सिजन सायकल the atmosphere 21% of oxygen is present. वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे हे किती पर्सेंट आहे? 21%. 21% वातावरणामध्ये ऑक्सिजन आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. देन पहा, इट इज ऑल्सो प्रेझेंट इन अ हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. आणखी हा आपल्याला कुठे आढळून येतो रे? हायड्रोस्फिअरमध्ये पण, म्हणजे जलावरणामध्ये पण, आणि लिथोस्फिअरमध्ये म्हणजे जमिनीमध्ये पण आढळून येतो. आता कशा प्रकारे? आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये कमी प्रमाणामध्ये ऑक्सिजन काय असतो, डिझॉल्व असतो, म्हणजे विरघळलेला असतो. आणि त्याच ऑक्सिजनचा जो यूज आहे हे कोण करत असतात? फिशेस करत असतात, मासे करत असतात, कल्ल्याच्या सहाय्याने श्वसन करत असतात. लिथोस्फिअर म्हणजे जमिनीमध्ये जी हवा मोकळी राहत असते, खेळती राहते, तर त्यामध्ये कशाचं प्रमाण असतं? ऑक्सिजन. जसं की नायट्रोजन डायऑक्साईड आपण म्हणतो, मग त्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे येतच. मग ऑक्सिजन जो आहे हा ॲटमॉस्फिअरमध्ये तर दिसून येतोच, तर त्याचबरोबर कशामध्ये आढळून येतो आपल्याला? इन प्रेझेंट इन हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर अल्सो. ओके. देन पहा, द सायक्लिक चेंज बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड ॲनिमल्स इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. ही मी सांगितलेली पहा तुम्हाला डेफिनेशन. द सायक्लिक चेंज बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड ॲनिमल्स म्हणजे वातावरण आणि ॲनिमल प्राण्यांमध्ये जे चक्रीय बदल घडून येत असतं किंवा देवाणघेवाण होत असते, तर त्याला आपल्याला काय म्हणायचं? ऑक्सिजन सायकल असे म्हणतात. काय डेफिनेशन? द सायक्लिक चेंज बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन सायकल. देन पहा, तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितलेली आहे डेफिनेशन ऑक्सिजन सायकलची. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. काय? सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन अ बायोस्फिअर म्हणजे जीवावरणामध्ये ऑक्सिजनचं होत असलेलं अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण, याला आपल्याला काय म्हणायचं? ऑक्सिजन सायकल. व्हॉट इज द definition of oxygen cycle? Circulation and recycling of oxygen within the biosphere is called oxygen cycle. लक्षात राहिली असेल पहा. डेफिनेशन खूप सोपी आहे. देन the oxygen is produced and used continuously. ऑक्सिजन हा याचा वापर आणि निर्मिती ही सतत होत असते. मग हे कोण करतात? ऑक्सिजनची निर्मिती कोण करतात रे? कोण करतं? प्लांट्स. हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याचा यूज कोण करतं? सर्वच करतात. ऑक्सिजन वॉटरमध्ये पण होतं, सॉईलमध्ये पण होतो आणि ॲटमॉस्फिअरमध्ये पण होतो, आणि त्याचा यूज ह्युमन्सही करत असतात. हे आपल्याला माहिती आहे. मग ऑक्सिजनचं जे काही प्रोडक्शन आणि यूज जो आहे हा सतत चालू असतो. ओके.
they produce as well as use up to in the atmosphere. म्हणजे ह्याचा वापर आणि निर्मिती ही वातावरणामध्ये सतत होत राहत असते. द ऑक्सिजन इज अ हायली रिॲक्टिव्ह. ऑक्सिजन जो आहे हा लक्षात ठेवायचा आहे. हा ऑक्सिजन जो आहे हा कसा आहे, हायली रिॲक्टिव्ह म्हणजे अतिक्रियाशील असतो. कसा असतो, अतिक्रियाशील. म्हणजे याची अभिक्रिया जी आहे ही कोणत्याही कशासोबत, एलिमेंटसोबत होऊ शकते. म्हणजेच इट रिॲक्ट विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. याची अभिक्रिया ही दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर किंवा कंपाऊंड म्हणजे कशाबरोबर होऊ शकते, संयुगाबरोबर होऊ शकते. जसं की पहा, फॉर एक्झाम्पल एलिमेंट्स बरोबर कसं, हायड्रोजन इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म H2O, वॉटर कंपाऊंड तयार झालं. आलं लक्षात. म्हणजेच ऑक्सिजनची रिॲक्शन जी आहे ही कोणत्याही एलिमेंट्ससोबत, जसं की नायट्रोजनसोबत पण तयार होते. नायट्रोजन इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साईड. ओके, कार्बन इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन टू फॉर्म कार्बन डायऑक्साईड. असं काय होतात, एलिमेंट्स किंवा कंपाऊंडसोबत याची रिॲक्शन घडून येत असते. आणि त्यामुळे ऑक्सिजनला काय म्हणलेलं आहे, इट इज अ हायली रिॲक्टिव्ह एलिमेंट. हा कसा आहे, अतिक्रियाशील धातू आहे. एवढं समजलं असेल. पहा त्यानंतर पुढे पहा, द ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स. ऑक्सिजन जो आहे हा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला आढळून येतो. मग आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कोणत्या, मॉलिक्युलर ऑक्सिजनच्या स्वरूपामध्ये. O2 म्हणतो आपण त्याला. O2 म्हणजे मॉलिक्युलर ऑक्सिजन असतो. O2 आलंय लक्षात. फक्त O असेल तर ऑक्सिजन असतो. O2 म्हणल्यावरती तो काय, मॉलिक्युलर ऑक्सिजन, रेणुसूत्र आहे ऑक्सिजनचं. O2 गॅसियस फॉर्ममध्ये. त्यानंतर वॉटरमध्ये पाण्याच्या स्वरूपामध्ये. कार्बन डायऑक्साईड इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे अजैविक संयुगे यांच्या स्वरूपामध्ये आपल्याला ऑक्सिजन आढळून येतो. लक्षात ठेवायचे. पहा, ऑक्सिजन इज फाउंड इन अ व्हेरियस फॉर्म लाईक अ मॉलिक्युलर ऑक्सिजन, water, carbon dioxide and inorganic compounds. Then during the photosynthesis ऑक्सिजन इज रिलीज. जेव्हा फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाची क्रिया चालू असते प्लांट्समध्ये, तेव्हा प्लांट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड हा ॲब्झॉर्ब करतात आणि ऑक्सिजन काय करतात, रिलीज करतात. परंतु ही प्रोसेस केव्हा चालते, फोटोसिंथेसिसच्या वेळेस. केव्हा चालते ही प्रोसेस, फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या वेळी कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन हा काय केला जातो, रिलीज केला जातो into the atmosphere. Then मग ऑक्सिजनचा यूज कुठे केला जातो रे, ऑक्सिजन इज यूज फॉर रेस्पिरेशन, श्वसनासाठी करतात. कंबशन ज्वलनासाठी, आग. आपण जर पाहिलं, पहा एखादा प्रयोग केला असेल तुम्ही, एका बशीमध्ये आपण मेणबत्ती जर पेटवत ठेवली तर ती काय होते, जळते. परंतु त्यावरती जर आपण एखादा ग्लास काय ठेवला, उपडा करून ठेवला, तर जेवढं त्या ग्लासमध्ये ऑक्सिजन आहे तोपर्यंतच ती मेणबत्ती जळते आणि त्यानंतर मेणबत्ती काय होते, विझून जाते. का, कारण की ऑक्सिजन जो आहे हा कशासाठी मदत करतो, विथ द हेल्प ऑफ कंबशन म्हणजे ज्वलनासाठी मदत करत असतो. आणि कार्बन डायऑक्साईड हा कशासाठी हे करतो रे, एक्सटिंग्विश फायर्समध्ये यूज केला जातो कार्बन डायऑक्साईडचा. काय विझवण्यासाठी, आग विझवण्यासाठी. आलंय लक्षात. देन कशासाठी, करोजन म्हणजे क्षरण रोखण्यासाठी, क्षरण होण्यासाठी. क्षरण जर होत असेल एखाद्या वस्तूमध्ये तर ते कशामुळे होतं, ऑक्सिजन. रस्ट, एखाद्या वस्तूवरती, लोखंडावरती गंज चढतो की नाही, म्हणजे लोखंडाचा आणि ऑक्सिजनचा संपर्क येतो आणि त्यामुळे रस्टिंग म्हणजे गंजण्याची क्रिया सुरू राहते. त्यानंतर डिकम्पोजिशन, काय करण्यासाठी, विघटन करण्यासाठी सुद्धा कशाचा यूज केला जातो, ऑक्सिजनचा यूज केला जातो. हे काय, युजेस ऑफ ऑक्सिजन. कशासाठी यूज करतात, यूज फॉर रेस्पिरेशन, कंबशन, करोजन, रस्टिंग अँड डिकम्पोजिशन एक्सेट्रा. ओके, हे समजलं असेल. पहा, तर तुम्हाला काही डू यू नो मध्ये सांगितलेलं आहे ॲरोबिक रेस्पिरेशन. व्हॉट इज मीन बाय ॲरोबिक रेस्पिरेशन अँड व्हॉट इज मीन बाय ॲनारोबिक रेस्पिरेशन, याचे डेफिनेशन सांगितलेले आहेत. पहा,
तुम्हाला मी फक्त सांगते काय डेफिनेशन. पहा, मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. म्हणजे बहुतेक सूक्ष्मजीव जे आहेत हे ऑक्सिजनचा यूज कशासाठी करतात? रेस्पिरेशन म्हणजे श्वसनासाठी करत असतात. त्यामुळे त्या ऑर्गॅनिझम्सला आपल्याला काय म्हणायचं आहे? ॲरोबिक ॲरोब्स असं म्हणतात. ॲरोब्स म्हणजे ऑक्सिश्वसन करणारे सूक्ष्मजीव असं म्हटलं जातं. देन मायक्रोब्स विच डू नॉट नीड ऑक्सिजन आर कॉल्ड ॲनारोब्स. ज्या सूक्ष्मजीवांना कशाची आवश्यकता पडत नाही, श्वसनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता पडत नाही, त्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे? ॲनारोब्स म्हणजे विनॉक्सी श्वसन असं म्हणतात. आले लक्षात? विनॉक्सी असं म्हटलं जातं. ॲरोब्स म्हणजे काय? मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम यूज oxygen for respiration. Such microbes are called aerobes, and microbes which do not need oxygen, such microbes are called anaerobes. Oxygen is important for synthesis of protein, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. का ऑक्सिजन जे आहे हे कशासाठी महत्त्वाचं आहे रे? लक्षात ठेवायचं आहे. कशासाठी महत्त्वाचं आहे ऑक्सिजन? फॉर सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि स्निग्ध पदार्थ यांचं संश्लेषण करण्यासाठी ऑक्सिजन हे महत्त्वाचं आहे. देन पहा, इट इज ऑल्सो यूज अ वेरियस केमिकल रिॲक्शन्स. याचा आणखी वेगवेगळ्या रिॲक्शन्स म्हणजे अभिक्रियेमध्ये काय केला जातो? ऑक्सिजनचा वापर केला जातो. अँड इट इज ऑल्सो यूज इन ओझोन is produced from oxygen through various atmospheric pressure process. म्हणजे वातावरणीय प्रक्रियेमधून ऑक्सिजनचा वापर जो आहे हा कशासाठी केला जातो? ओझोनच्या निर्मितीमध्येही केला जातो. हे पण काय त्याची युजेस आहेत, लक्षात ठेवायची आहेत. पहा, आणखी युजेस कोणते आहेत? हे तर आहेतच. आणखी काय सांगता येतात युजेस त्याची? ऑक्सिजन इज अ यूज फॉर सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट्स. देन इट इज ऑल्सो यूज टू प्रोड्यूस ऑक्सिजन ओझोन layer, to produce ozone layer, and it is also used in various reactions. This is the uses of oxygen. तुम्हाला या ठिकाणी आपला ऑक्सिजन सायकल हा पॉईंट संपलेला आहे. तुम्हाला समजला असेल अशी मला खात्री आहे. आपला हा पॉईंट आपण या ठिकाणीच थांबूत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नायट्रोजन सायकल याविषयी अभ्यास करणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित लेक्चर पाहायचे आहेत आणि त्याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही लिहायचे आहेत. यावरती तुम्हाला शॉर्ट नोट वगैरे विचारली जाऊ शकते आणि पुस्तकामध्ये तुम्हाला साईडला त्याची डायग्रामही दिलेली आहे. कार्बन सायकलची पण दिली होती आणि ऑक्सिजन सायकलची पण डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, जी की सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये प्लांट काय करतायत? ऑक्सिजन जो आहे हा रिलीज करतायत ॲटमॉस्फिअरमध्ये आणि तोच ऑक्सिजन जो आहे हे कोण ॲब्झर्व करून घेत आहेत? कोण ॲब्झर्व करून घेत आहेत? ॲनिमल्स ॲब्झर्व करत आहेत आणि त्याच ऑक्सिजनचा यूज जो आहे हा ब्रेकडाऊन झाल्याच्यानंतर शुगर मॉलिक्युल्स बाय ॲनिमल्सचं म्हणजे प्राण्यांमार्फत त्या ऑक्सिजनचं ब्रेकडाऊन म्हणजे विघटन होऊन शुगर मॉलिक्युल्समध्ये कन्व्हर्जन होतं आणि देन नंतर परत ते कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये पुन्हा काय केलं जातं? रिलीज केलं जातं. ही काय तुमची ऑक्सिजन सायकल, याची फिगर तुम्हाला दिलेली आहे. खूप आज गरमते, खूप घाम येतो आहे. पहा, या ठिकाणी आपला जो काही पॉईंट आहे ऑक्सिजन सायकल हा या ठिकाणी आपण संपलेला आहे. आपण या ठिकाणीच थांबूत आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नायट्रोजन सायकल याविषयी अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.